UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची अजितदादांकडे मागणी, सूत्रांची माहिती। आमदार राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची चर्चा। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झाला पाहिजे। काँग्रेसच्या काळात राजीनामे मागितले जायचे तेव्हा दिले जायचे, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। अजितदादांना अडचणीत आणण्याचा डाव होता का? अजितदादांच्या ताफ्यात असणाऱ्या गाडीकडूनच वाल्मिक पोलिसांसमोर शरण आल्यावरून बजरंग सोनावणेंचा सवाल। गाडीचा मालक वॉच ठेवून आरोपींना माहिती देत होता का? बजरंग सोनावणेंचा सवाल। तर गाडीचा मालक आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप। वाल्मिक कराडकडून कोठडीत 24 तास मदतनीस मिळण्याची मागणी, स्लीप ॲपनिया आजार असल्याचा दावा, तर केज कोर्टानं मागणी फेटाळली। कुठल्याही व्यक्तीला VIP ट्रीटमेंट देऊ नये, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार, सूत्रांची माहिती। पुण्यासह बीड जिल्ह्याचंही पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणार। बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीने मागितलंय, पालकमंत्री कुणाला नेमायचा हा त्यांच्या पक्षाचा अधिकार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाबाबत तीनही नेते एकत्र बसून निर्णय घेतील, पक्षाध्यक्ष म्हणून याबाबत अजितदादांशी चर्चा करू, पालकमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी होणार असल्यास फडणवीस कौतुकासाठी पात्र, सामनामधून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं, तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। सामनातून माझं कौतुक केलं हे चांगलं आहे, धन्यवाद, सामनाच्या अग्रलेखावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।